हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? गुड मॉर्निंग भाऊ बहिणींनो. तर चला, किती वाजले ते रावड्या? 9 वाजले ते. मस्तपैकी असं वातावरण बी आहे. आता आई बी उठून बसलेली आहे. तर काल दवाखान्यात आणल्यापासून बरं आहे जरा भाऊ बहिणींनो. दवाखान्यात ह्यांनी येता येताच नेलं होतं. उशीर झाला बरं का त्यांना, साधारणपणे 11:15 11:30 वाजल्या घरी यायला. पण इंजेक्शन ही केले ना आय बसली. आता काय डॉक्टरनं सांगितलंय बरं का, चहा देऊ नका, कारण की आता तिला जी गोळ्या चालू आहेत भाऊ बहिणींनो, कारण की शुगर वाढलेली आहे ना, बीपी वाढलेला असल्यामुळे तिला गोळ्या चालू आहेत. त्या गोळ्या चालू असल्यामुळे डॉक्टर काय म्हणले की चहा नका पिऊ. तर बघू आता 10 दिवस आपल्याला वाट बघायला सांगितलेलं आहे. बघायचं तर 10 दिवस वाट काय करायचं भाऊ बहिणींना. तर चला आता पुरींचं बी आवरावर चाललेली आहे शाळेची. पिवा गेली. पियाला रोज काय होतं या, पियाला घरीच उशीर होत असल्यामुळं तुम्हाला सांगते, तिला काही इष्टी सापडत नव्हती दाजी जायचं सोडायला. पण आज पियांचं आवारलं. पिया गेली, आता जाईल बसनं एसटीनं. ज्या त्याच्या मार्गाने ज्या त्याचं काम चालू आहे. मी पण आता मस्त पे अशी भांडे बिडे घासून बसली. पण आता बाकीचं अजून स्वयंपाक पाण्याचं ह्याचं बघायचं. रात्री आम्हाला काय सांगायचं तुम्हाला, ती गॅस जी आहे ना, गॅसचं तुम्हाला सांगते का, रात्री स्वयंपाक करताना त्याचं बटन निघलं. बटन निघल्यानंतर ना आमच्या दोघी बहिणीनं प्रयत्न केला बरं का बटन बसवायचा, पण बटन काय आम्हाला बसलंच नाही. बटन बसतच नव्हतं. परत तुम्हाला सांगते, आता ह्यांनाच तर रात्री 11:15 11:30 वाजल्या श्रीगोंद्यावर यायला दवाखान्यात. त्यामुळे मग हे आल्यानंतर ना, ह्यांनी जी पहिली शिगडी होती ती पहिली शिगडी जोडल्यावर जी गॅसचा जी वास यायला लागला, अगं बाय 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 काय सांगायला सोय नको. इतकाच त्या शिगडीचा वास यायला लागला गॅसचा. मग परत ह्या दोघांनी काय केलं, साडू भाऊनी तुम्हाला सांगते, ती शिगडी काढली, त्या ह्याची पाईप रेग्युलेटरची कापली. कापल्यानंतर ना ती जोडल्यावर मग गॅसचा वास जी यायचा आहे ना, ती बंद झाला. नाहीतर म्हणलं दुष्काळात 13वा महिना काहीतरी होय. आहे तर आईला तर लय भीती या गोष्टी, लय भीती गॅसला ह्याला त्याला. हा सगळा गॅस माझा उडावला. परत मी तिथं झोपली होती तरी पण मला वाटते होय ना. सर्दी झाल्या वासना येत नाही, पण गॅसचा वास लगेच येतो खापाच. आणि तीच म्हणली वास येतो की गॅस अगं मी चालू केलेला तर बंद नाही केला. होय, मी बघते तर तिने बी बघते. पण ते धोकादायक आहे ना ग. तिला येडे पोरगे हे ऐकत नाही. आणि बारक्या लेकरांचं कसं, आपण जर त्यांना दापलं का ना, ते तेवढ्या पुरतं गप पाडते ती, पण त्यांना जी गोष्ट करायची ना ती करणार 100%. असं आहे भाऊ बहिणींनो. चला आता दाजी पण चालल्यात आहे कामाला. तुमचं म्हणजे पूनमताईचं जे मिस्टर आहेत हे आमच्या म्हणजे माझ्या बी नवऱ्याला आणि आवीला बी कामाला चल म्हणतात. पण हे काय दोघं राजे व्हायना ते कामाला जायला, कशावर तरी नडत्यात आहे. आता आवीचं काय म्हणणं आहे, मला आजच्या दिवस राहू द्या घरी, मग मी उद्याच्याला येतो कामाला. पण आता माझं मिस्टर काय जायला, आता कसं आपण काय बळजबरी करू शकत नाही भाऊ बहिणीनं, बरोबर आहे का नाही. ज्याचं विचार असेल ती जाणार. आणि तसं बी आता माझं मिस्टर किती काम करतात हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मला काय सांगायची हीच नाही, गरजच नाही. कसं आहे माहितीये, कष्ट पाणी केलं तर 4 रुपये आपल्याला होते, तर कष्ट नाही केलं तर कोण आपल्याला देणार आहे का? आपण नाहीच देणार ना. पण ह्यांना कसं सवय लागलेली आहेत बिगर टेन्शन. जी बिगर टेन्शन माणूस असतो त्याला कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसतं हो. त्यामुळे ती माणूस कुठला टेन्शनच घेऊ शकत नाही, असा विषय आहे ना. असं ते आपण काय नाही बळजबरी करू शकत. हे अपूर्वाचं सुद्धा का वारलं. हे अपूर्वा चपाती खाल्ली का नाही वे? शिवण्याचं चाललंय तिकडे डोकं विचार. माझी पण रंगली आहे पियाने काढलेली, मस्त दिसते. पियानं काढली होती काल, ह्यांची वाट बघून रात्री पर हे आला तुम्हाला सांगते. म्हणजे वाट बघून बसलो होतो. मग आता काय स्वयंपाक पाणी करायला तर गॅस बी नव्हता, तर त्यामुळं मग काय झालं, काय बोटा बिटायला दाबशील बापू तिथं जाऊन काहीतरी. मग बसून काय केलं शिवण्यानं, हे अपूर्वाच्या हातावर काढली मेहंदी. ही ना कुठं तिथं नको बोल. दवाखान्यात आणलं की रात्रीच, मग काय तर
रात्री आणला किती उशीर पर 11 11:30 वाजले होते की. हा तिथनं मग स्वयंपाक पाणी आम्ही करून खाल्ला. आम्हीच काय चाललंय गाडी धुतोय गाडी. आता पूनम ताईच्या इकडं कसं मोकळं पाणी आहे भाऊ बहिणींनो बोरचं. होय औ आले. पहिल्यापेक्षा जरा बरं वाटतंय ना आया तुला? पहिल्यापेक्षा थोडं तरी. थोडं चक्कर राहायला पाहिजे माझ्या हातपाय वळाला. हातपाय तर वळत नाही तर बरं का. आमचं ही थंडी नसं आमचं सुद्धा वळत नाही तर पण चक्कर राहील थोडं असं जर खाऊन पिऊन जरा हे झालं का नाही खाल्लं का नाही टायमाने टायमाला गोळ्या औषधं असं जेवण केलं ना पोट भरून मग तुझी चक्कर राहते का नाही बघ. पण जर नाही ना खाल्लं आणजाय नाही म्हणून खाल्लं की मग ते अजून जास्त चक्कर. आणि तसं बी तुला 2001 पासून एक तर ती चक्राचाही लागलेला आहे प्रमाण माग काय का शिवना. हा हो का शिवण्या मला कालचे फुलं दाखवते कारण की 3 कलर होते ह्या गुलाबाचं आहे ना. 3 कलर होते ते रंगीबेरंगी फुलं आल्या ती. आधी असं येतंय हो का. आधी असं येतं या परत असं पिवळं होतं या आणि पिवळं झाल्यानंतर ना असं नारंगी होतंय. म्हणजे ह्याचं 3 कलर होते 3. हे लय मोठं होतंय पण गुलाब. हा होईल का खरंच की. ती टिपक टिपक पाडतात ह्याला बी 3 कलर आहेत भाऊ बहिणींना. हे खराब झालंय बरं का वाटतं गुलाबाचं फुल. खाल्लंय ह्याला कीड लागली कीड. अग 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 कीड लागली. हे पण इकडे बी एक हे झालंय खराब झालंय झाड. पण यांनी एक रात्री आणलं होतं गुलाबाचं फुलाचं झाड. मजात राहायचं आपलं इथं काय तुम्हाला म्हणतोय कामाला काय दिवसभर आपलं हे इथंच बसायचं घरी. दाजी सांगते त्या 4 गोष्टी समजून आयला जावायचं बी जी त्यांचं जे कर्तव्य आहे ती पार पाडतात भाऊ बहिणींना. कधी पण आपलं समजून सांगितल्यानंतर माणूस ऐकतं बी. चला बाबा बहिण चाललंय कामाला आज कामाला निघालोय. काय करता आता मग आता पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे. आता 3 लेकरं बाळ आहे ती. लेकरं बाळ येत पाहुणे रावळे आले त्यांना नकोय मग त्याची सोय नकोय करायला येतं दाजीला. मग कुणी जरी नाही आलं तर दाजीला जावंच लागणार आहे. दाजीला जावंच लागणार आहे. तर निघालोय आज कामाला. आणि कसं आहे आता दाजीचं काय दिवसभर म्हणजे काही व्हिडिओ येणार नाही साधे होईल. मग कामात असल्या व्हिडिओ आता मी पण कामाला जाते ना कामात वेळच भेटत नाही व्हिडिओ काढायला. काय मग आता पण सासूबाईला सांगितलं 2 गोष्टी सांगतोय मी. आता मला आम्हालाच सांगायचं समजून तर आम्हालाच सांगायची बारी आली इथं. काय टेन्शन घ्यायचं नाही काय नाही. त्याची पैसे आपला आमची खायचं द्यायचं मजा इकडे तिकडे सगळं तुम्हाला आमची आई आहे. सगळी माणसं कोणतं तिथं दिवसभर बसायचं उठायचं काय टेन्शन घ्यायचं. लेखांचं टेन्शन डोक्यातलं काढून टाकायचं. बिगर टेन्शन राहायचं. मला पोरा लेखावानी पुरी इथं दोन्ही बी. बिगर टेन्शन राहिलं तर जीवन आहे. टेन्शन घेतलं झालं 6 महिने वर्ष 2 वर्ष झालं की तुम्हाला फोन करू थांबले ना या 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 या. काल बी बळजबरीने आणल्यावानी आणली. आणल्यावानी झालंय. बरं बाबा बनू काय जरा पोटा पाण्याचं बघतो. तुम्हाला माहिती दाजीला कामाला जायचं मला तर पोटा पाण्याला आधी बघावं लागतं. मग पोटा पाणी बघावं लागतं ना. आग थरथर कापलं तिथं कामाला. लोकांच्यात कामाला गेलो टायमावर सगळे काम असतात भाऊ बहिणी. लोकांच्यात कामाला गेल्यावर आणि असं घरनं जर नाही काय खाऊन पिऊन गेलं का नाही अंग नुसतं असं थरथर कापतं. आणि ज्याला खायची सवय आहे ना त्याने जर नाही खाल्लं तर मग तर विषयच नाही बाबा. आता मी बी जाते का नाही कामाला कपड्याच्या दुकानात. आम्हाला बी तिथं वेळेवर जेवण असतं बरं का. पण मी तर काय खात नाही सकाळपासून. म्हणजे मी डायरेक्ट माझं दुपारनं जेवण असतं. पण ज्यांना असं खायची सवय असते आणि त्यांनी नाही खाल्लं का नाही कुणाचं डोकं दुख कुणाचं पोट दुख कुणाचं अंग थरथर काप कुणाला चक्कर आल्यासारखाच हो कुणाला अशक्तपणा आल्यासारखाच हो असा विषय होतो. आणि तसंच आईचं बी झालेलं आहे. आई पण काय करते एकटी घरी असते त्यामुळे ती जेवण करत नाही वेळेवरती. तर चला आता गुळाचा चहा करायचा आहे. आणि राहिली बात आमच्या दोघांवर बायकोची भांडणं तुम्हाला ते होतच राहते ते. टेन्शनचं
नवरा बायको असते त्यांची भांडणं होतच असतात. तुम्ही त्याच्यातून गेला तर आम्ही त्याच्यात. आमचं टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला लय वाटलं ना बाय ना आमची भांडणं चालल्यात का तिकडे आमची माता माऊली आहे तिच्यात जाऊन शेजारी बसायचं आपलं. बाकीचं टेन्शन नाही घ्यायचं ज्यादा. आमचं काय आहे 2 दिवस भांडण बुसकाट पाडून पुस्तक सोडून आम्ही त्याचं टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. आम्ही काय 4 दिवस बोलणार नाही. आणि परत आम्ही एकत्र येऊ. त्याला इरबा सांगाय भेटायचं ना सांगू दे त्यांना. आता काय बरोबर आहे. जे त्या गोष्टी क्लिअर केलेलं कसं असतं भाऊ बहिणीनं परत माणसाला टेन्शन राहत नाही. तर चला इकडे चाललाय चपाती ती खायला ते म्हणजे सकाळ सकाळच्या गोळ्या गिळाव्या लागते त्या 10-11च्या टायमाला. गुळाचा जमतोय ना गुळ बाय आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक. हो ती बी गोडच आहे ना जमतोय का ती विचारते जमत ती. चला भाऊ बहिणीने घ्या सगळ्यांनी आपापली काळजी घेतो आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच. बाय बाय.